मंगळूरपीर तहसील कार्यालयातील आवकजावक विभाग तसेच इतर विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची शिस्तभंगाची वृत्ती नागरिकांच्या अडचणींना कारणीभूत ठरत आहे। सकाळी 9:45 वाजण्याच्या सुमारास कार्यालय सुरू होण्याचा वेळ असताना बहुतांश कर्मचारी आणि अधिकारी 11 ते 12 या वाजेपर्यंत हजर होत नाहीत आणि त्यामुळे शेतकरी आणि इतर नागरिक आपली महत्त्वाची कामे सोडून तहसील कार्यालयात तासनतास प्रतीक्षा करत बसतात। अनेक वेळा विचारणा केली असता संबंधित अधिकारी उद्धट भाषेत उत्तर देतात आणि उशिरा येण्याचे समर्थन करतात। आजच लेट आलो, रोज असं होत नाही किंवा आम्हाला सायंकाळी उशिरा जावं लागतं असं कारण पुढे केलं जातं आणि यामुळे नागरिकांचा प्रचंड रोष निर्माण झालेला असून वेळेवर येणाऱ्या आणि काम तत्परतेनं करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। नमस्कार, मी विष्णू बुरे। तर आपण आता तहसील कार्यालय मंगरुळपीर येथे तर एक निवेदन देण्यासाठी मी आलो होतो आता इथे आवक जावकमध्ये। तर तिथं आता बघू शकता 10:44 झाले, म्हणजे 10:45 झालेले आहेत। आता अजूनही तिथे आवक जावकमध्ये ते काय कर्मचारी आहेत ते अजूनही तिथे आलेले नाहीत। आजूबाजूच्या कॅबिनमध्ये विचारणा केली असता ते 11च्या नंतर येतात आणि तहसीलदार साहेबांसोबत मॅडमसोबत आपलं बोलणं झालं तर त्यांचा टाईम आहे 10:45 वाजता। तर 10:45 कुठे आणि 10:11 कुठे, अजूनही तिथे अधिकारी आलेला नाही आणि सामान्य माणूस इथे किती वेळ यांना हे करणं, यांच्यावर वचक कोणाचं आहे की नाही, हे सरकारी नोकरी करतात की घरचे कामं करायला येतात, हा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होतो। पण आता याच जागी कोण छोटे मुलं घेऊन येतात, शेतीतले कामे तिकडं टाकून इकडे येतात की बाबा आपण लेटर देऊन आणि लगेच निघू। पण हे लोक 11च्या नंतर यांचा टायमिंग आहे आणि इथं टायमिंगचं बोर्ड कुठेही लावलेलं नाही, कारण सामान्य माणूस आला तर त्याला किती वेळ आहे काय वेळ आहे त्याला काहीच कळत नाही आणि आजूबाजूला विचारणा केली की साहेब येत आहेत, 5 मिनटात येत आहेत, 10 मिनटात येत आहे, असं करून आज अर्धा तास, पाऊण तास झाला, 1 तास झाला, पण तो तिथं अधिकारी आवक जावकमधला अधिकारी यायला तयार नाही। आणि सामान्य जनतेचा वाली कोण आहे? आता सर्वजण इथं सिनियर सिटीजन येतात, काही महिला येतात, अजून काही छोटे मुलं घेऊन महिला येतात, नागरिक येतात इथं लेटर द्यायला, यांचे कामं करायला, पण अजूनही इथं तो व्यक्ती आलेला नाही। माझी शासन प्रशासनाला विनंती आहे, मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे आणि इथले तहसीलदार साहेब आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की जे तुमचे कर्मचारी आहेत एक तर अरेरावी करतात, वेळेवर येत नाहीत आणि जनता त्यांच्याकडे समस्याचं निवारण करण्यासाठी गेली त्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत नाहीत। नुसता अरेरावी किंवा कुठला माणूस त्यांच्याकडे गेला की अरेरावी करतात, उद्धटपणे वागतात। कोण महिला असो किंवा जेंट्स असो जे आपले कामं करण्यासाठी जातात त्यांना एकदम उद्धटपणे वागणूक मिळते। पण हे जे इथले कर्मचारी आहेत हे घरचं काम करतात की जनतेचं काम करतात हेच समजत नाही। तर माझी परत शासन प्रशासनाला विनंती आहे, जिल्हा अधिकारी असतील, कलेक्टर साहेब असतील, त्यांनाही माझी विनंती आहे की असले जे अधिकारी आहेत जे स्वतःच्या स्वार्थासाठी या ऑफिसमध्ये येतात आणि कामे करतात आणि जनतेच्या हितासाठी काही करत नाहीत आणि आपला स्वतः स्वार्थ साधून इकडून निघून जातात, कारण त्यांना वेळेवर पेमेंट भेटतो। जनता मरू दे जगू दे, त्यांना काही घेणदेण नाही, जनतेचं काम होऊ दे नाही होऊ दे काही घेणदेण नाही। आता मी 27-28 लेटर दिले, अजूनही त्या विषयावर या लोकांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। एक वेळा माझे पूर्ण फाईल हरवली, त्यांना परत फाईल बनवून दिली। हे फाईल हरवण्याचं कारण बोललं मी त्यांना, फाईल का हरवली आमची, तर बोलते आमचं लक्ष नाही। मग हे नक्की काम करायला येतात की इथं टाईमपास करायला येतात, हा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात उपस्थित होतो। तर माझी शासन प्रशासनाला परत एकदा विनंती आहे, असे जे अधिकारी आहेत जे वेळेवर येत नाहीत, जनतेला टाईम देत नाही, जनतेसोबत बरोबर वागत नाही, त्यांना उद्धटपणे वागणूक देतात, अशा कर्मचाऱ्यांचं निलंबित करावं आणि जनतेसाठी जो काम करेल, ज्यांना चांगली वागणूक देईल नागरिकांना, त्यांनाही ते रुजू करावं। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।